नमस्ते. आज आपण तांदळाच्या पिठापासून शेव बनवणार आहोत. अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. खूप झटपट होते. पीठ भिजत घालायची वगैरे आपल्याला जास्त गरज पडत नाही आणि बराच दिवस अशी ही खमंग कुरकुरीत शेव आपली टिकून राहू शकते. अगदी सोपी रेसिपी आहे. याच्यासाठी घरातलं साहित्य वापरून पटकन तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्या घरामध्ये जी फुटाण्याची डाळ असेल तर ती डाळ घ्यायची. आता हे 1 वाटी डाळ आहे. जर डाळ नसेल तर तुम्ही फुटाण्याचं साल काढून सुद्धा ते फुटाणे मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. आता हे मिक्सरमध्ये प्लस मोडवर आणि 1 वर असं थोडं थोडं फिरवून एकदम बारीक याची पावडर करून घ्यायची. आता ह्याला आपण मोठ्या चाळणीने चाळणार आहोत. चाळून घेतली म्हणजे मग आपल्याला एकसारखी डाळीची पिठी मिळून जाईल. तर ही पिठी आपल्याला 1 वाटी डाळीची बरोबर 1 वाटी पडते किंवा मग थोडीशी जास्तही पडते. तर आपल्याला इथे मी 1 वाटी घेणार आहे. तर ही आता आपली 1 वाटी डाळीचं पीठ तयार झालेलं आहे. आता हे पीठ तयार आहे तोपर्यंत आपण लसूण आणि ओवा मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच बारीक करून घेऊया. तर थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. मोहन घालण्यासाठी आपल्याला 2 चमचे तेल लागणार आहे. तर हे 2 चमचे तेल तोपर्यंत कडक ठेवायचं. आता कणिक मळण्यासाठी आपल्याला 2 कप भरून तांदळाची पिठी लागणार आहे आणि 1 कप जो मगाशी आपण चणा डाळ बारीक करून घेतली त्याचं पीठ म्हणजे फुटाण्याच्या डाळीचं पीठ. तर 2:1 या प्रमाणामध्ये आपण घ्यायचं. 2 चमचे लाल तिखट टाकायचं, 1 चमचा मीठ घालायचं आणि अर्धा चमचा जिरे पावडर घालायची. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदा का हे सगळं मिक्स झालं की याच्यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे बारीक करून घेतलेलं लसूण आणि ओवा होता त्याची पेस्ट याच्यामध्ये मिक्स करायची. आता ही सुद्धा हाताने एकसारखी करून घ्यायची. एकदा का हे पीठ एकसारखं तयार झालं की याला मोहन घालायचं आहे. तर 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन याच्यामध्ये मिक्स करायचं. आता दोन्ही हाताच्या साहाय्याने हे अगदी व्यवस्थित एक पिठाला चोळून घ्यायचं जेणेकरून पिठाच्या प्रत्येक अंशापर्यंत हे तेल आपलं पसरलं जाईल. आता मोहन घालून झालेलं आहे. पीठ आपलं तयार आहे. तर जोपर्यंत हे तयारी होते तोपर्यंत मी पाणी उकळत ठेवलेलं होतं. तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्या वाटीनेच हे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. खरं तर इथे आपल्याला 1.5 वाटीच पाणी लागतं, पण एक्स्ट्राचं पाणी कधी कधी तांदळाचं पीठ जर जुना तांदूळ असेल तर जास्त फुगतं. त्यासाठी एक्स्ट्राचं पाणी आपण घेतलेलं आहे. तर हे कडक पाणी या पिठामध्ये ओतायचं. चमच्याच्या किंवा मग भातवाडणीच्या साहाय्याने आपण हे पीठ एकसारखं मळून घेणार आहोत. तर याला हात लावायचा नाही, नुसतंच हे आपण एकसारखं करून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरीच्या पिठामध्ये उसळून मिक्स करतो अगदी त्या पद्धतीनेच मोठंच हे मिक्स करायचं. याला अजिबात पिठाला हात लावू नका कारण कडक पाणी असल्यामुळे हाताला भाजू शकतं. आता याला असंच झाकण ठेवून 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर चेक करून बघायचं. आता बघा याला सुद्धा पाण्याची वाफ सुटलेली आहे म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित त्याला उकड बसलेली आहे. आता हे पीठ हलक्या हाताने आपण मळून घेणार आहोत. पण 10 मिनिटानंतर सुद्धा हे पीठ मला हाताला असं गरम जाणवतंय. तर हे पीठ अजून हवं तेवढं थंड झालेलं नाही. तर आपण अजून थोडा वेळ याला वाट बघू शकतो. थोडंसं थंड पीठ झालं की मग मळायला घ्यायचं म्हणजे हातालाही चटके बसणार नाही. तोपर्यंत आपण ज्या शेवग्यामध्ये शेव बनवणार आहोत त्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया. तर इथे मी असा फिरवायचा शेवगा घेतलेला आहे. याला आता तेल आतून व्यवस्थित आपण सगळीकडे लावून घ्यायचं जेणेकरून शेव पाडताना पीठ या शेवग्यामध्ये चिकटलं जाणार नाही आणि व्यवस्थित एकसारखी आपली शेव खाली पडून जाईल. तर तुमच्याकडे जो शेवगा असेल तुम्ही तो शेवगा वापरू शकता. शेव पण तुम्हाला किती मोठी बारीक हवी त्या पद्धतीने तुम्ही शेवग्याची चकती घेऊ शकता. आता इथे मी मोठी शेवेची चकती घेतलेली आहे. आता पीठ पण आपलं कोमट झालेलं आहे. आता मळता येऊ शकतंय. तर हे पीठ आता आपण मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना जर गरज वाटली तर मगाशी आपण गरम पाणी जे बाजूला ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये थोडं मिक्स करायचं आणि जसं आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हाताच्या तळव्याने हे पीठ अगदी एकसारखं करून घ्यायचं आणि मग त्याचा एकत्र असा गोळा बनवायचा. जसं गरज पडेल तसा थोडासा पाण्याचा हबका दिला तरी चालू शकतो. फक्त आपल्याला हे पातळ करायचं नाही, पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं आहे कारण जसं लागेल तसं आपल्याला परत मळून आपण त्याला मऊ करू शकतो. तर आता हे पीठ अगदी व्यवस्थित आपलं मिळून आलेलं आहे. छान आता एकसारखं झालेलं आहे. तर आता याचा गोळा बनवून एका साईडला आपण करून ठेवूया. हे पहा एवढं घट्ट पीठ चालेल. एकदम पातळ पण करू नका, थोडंसं घट्टच ठेवायचं कारण थोड्या वेळाने आपल्या जशी शेव पाडून होईल तसं हे पीठ अजून मऊ होऊन भिजू शकतं. त्यामुळे सुरुवातीला याला घट्टच ठेवा.
तर हे पहा, असं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर आता यातला आपल्याला शेवग्यामध्ये जेवढं लागणार आहे तेवढं पीठ बाजूला काढून घ्यायचं. आता याला जसं आपण भाकरीचं पीठ मळतो, ज्वारीचं पीठ, त्याच पद्धतीने याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं. आता हे दुसरं जे पीठ आहे त्याला पाण्याचा हात लावून एकसारखं आपण करून घ्यायचं, जेणेकरून ते शेवग्यामध्ये भरता येईल. आता जे राहिलेलं पीठ आहे तर त्याच्यावर पाण्यामध्ये बुडवून नॅपकिन असं ओलसर करून ते पीठ झाकून ठेवायचं. आता हे पीठ आहे ते शेवग्यामध्ये व्यवस्थित दाबून आपण भरून घेणार आहोत. तर हा शेवगा मोठा असल्यामुळे इथे मला अजून थोडंसं पीठ घालावं लागतंय. तर मी यातलं थोडंसं पीठ अजून मळून ह्या शेवग्यामध्ये भरणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण पीठ मळून ह्या शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित पीठ एकदा तयार झालं म्हणजे शेव आपली कुठेही तुटत नाही, काही नाही. आणि या पिठामध्ये आपण सोडा घातलेला नाही, तर फक्त मोहन घालूनच शेव आपली कुरकुरीत आणि एकदम खमंग होते. तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर मिरी पावडर आवडत असेल तर तुम्ही तिखटाबरोबर थोडीशी मिरी पावडर पण याच्यामध्ये घालू शकता. आता तेल तापले का एकदा चेक करायचं. तेल आपल्याला कडकडीत तेल पाहिजे. तर हे तेल आता गरम झालेलं आहे. सुरुवातीला चेक करून बघायचं म्हणजे मग अंदाज येतो. आता डायरेक्ट याच्यामध्ये शेव पाडायला सुरुवात करायची. तर जेव्हा आपण शेव पाडतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर जास्तच पाहिजे, म्हणून गॅस मोठा ठेवायचा आणि हे आपण व्यवस्थित एकसारखी शेव पाडून घ्यायची. आता शेव पाडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लोच्या मध्ये ठेवायची, म्हणजे मग शेव व्यवस्थित भाजली जाईल, आतून अगदी व्यवस्थित तळली जाईल आणि कुरकुरीत होईल. तर सुरुवातीला एकदम फेस येतो तेलाला, हळूहळू तुम्ही बघाल तर तो फेस जो आलेला आहे तो असा कमी होऊन आपल्याला शेववर दिसायला लागते. आता ह्या स्टेजला आपण ही शेव पलटी करून घेणार आहोत. ते पहा, एकसारखी शेव पडलेली आहे. तर आता हिला पलटी करून वरची बाजू सुद्धा एकदा व्यवस्थित आपण तळून घ्यायची आहे. तर ही शेव अगदी स्लो गॅसवर शेवटी तुम्ही ठेवलात तरी ती अजून कडक होते. आता एकदा हाताने पण हवं असेल तर तुम्ही चेक करून बघू शकता. तर ही शेव आपली तयार झालेली आहे. तर ताटामध्ये टिश्यू पेपर ठेवून त्याच्यामध्ये या अशा पद्धतीने तळलेली शेव आपण व्यवस्थित काढून घ्यायची आहे. तर ही पहा, दिसायला कलरही खूप सुंदर येतो. आपण याच्यामध्ये हळद घातलेली नाही तरी सुद्धा कलर खूप छान आलेला आहे. आता हा शेवटचा गोळा आहे. तर शेवटच्या गोळ्याला सुद्धा तुम्ही बघितलं तर आपली शेव एकसारखी पडत आहे, कुठेही त्याचे तुकडे पडत नाहीत. त्यामुळे आपल्याला तेलामध्ये सोडतानाही ती अगदी व्यवस्थित सोडता येते. तर हा पहा, सुरुवातीला खूप फेस येतो. 1-2 मिनिटानंतर शेव अशी वर तरंगायला लागते आणि मग तिला पलटी करून दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आणि अशी मस्त कुरकुरीत शेव तयार होते. शेव थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये भरून घ्या. आता ही बरेच दिवस आहे अशी कुरकुरीत राहते. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. खूप जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत, तर असं करून आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा आणि इतरांबरोबर व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.